हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज केलं होतं मस्त असं झणझणीत मटण रस्सा, एकदम छान झालेलं. तर मी माझ्या पद्धतीत कसे बनवले ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार. तर आता मग सुरुवात करूया. तर सर्वांचं अगोदर स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघा मी अर्धा किलो मटण घेतलेलं, स्वच्छ साफ केलं आणि ना त्यामध्ये हळद टाकली 1 चम्मच अशी आणि थोडंसं मीठ घातलं 1 चम्मच आणि अर्ध लिंबू पिळून घेते आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व हळद, मीठ आणि लिंबू ना सर्व मटणला लावून घ्यायचं आणि आपण 15 ते अर्धा मिनिट ना ठेवायचं. 15-अर्धा मिनिटं असंच ठेवून नंतर आपण बनवायला घेऊया. तर इथे बघा मी 15 मिनिटं ठेवलेली. नंतर मी कुकरमध्ये पहिलं शिजवून घेणार, नंतर मी कढईत फोडणीला घालते. तर कुकरमध्ये तेल घातलं, थोडं तेल आताच घातलंय, जास्त तेल नाही वापर केलाय, अर्धा चम्मच जायचं आणि त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले. लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, हिरवी इलायची सर्व घालून 1 मिनिट असं भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घातला. कांदा पण 1 मिनिट असं भाजून घ्यायचा, थोडासा लालसर होईपर्यंत. आणि ना इथे मी आता आलं लसणाची पेस्ट घालते. तर ही 2 चम्मच जायची आहे आलं, मिरची आणि अद्रकची पेस्ट. 1 चम्मच जशी आता घालणार आणि नंतर थोडंसं घालणार आणि 1 मिनिट असं भाजून घेणार. आलं लसूणची पेस्ट पण कच्ची आहे ना, त्यामुळे 1 मिनिट असं भाजून घेते. तर इथे बघा 1 मिनिटं झाली आहे, भाजली आहे. आता त्यामध्ये मी मटण घालून घेते. आता मसाल्याचा वापर मी करत नाही आहे, मसाले काहीच नाही वापरले आता. फक्त एक कांदा, अद्रक थोडंसं घालून मी मटण शिजवून घेणार आहे. तर इथे बघा सर्व मटण घालून घ्यायचं. 1 मिनिट असं मिक्स करून घेते सर्व तेलामध्ये आणि अं, असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण असं वाफ येण्यासाठी वर झाकण ठेवायचं. पाणी घालायचं नाही आता. पाण्यामध्ये आता लगेच नाही पाणी घालायचं. असं 5 मिनिटं आपण वाफेवर शिजवूया. कारण मटणला कसं पाणी सुटणार. तर इथे बघा मस्तपैकी पाणी सुटलं आहे त्याला. आपण पाणी घातलं नव्हतं तरी पण किती बघा पाणी सुटलं आहे. तर आता त्यामध्ये ना पाणी घालते. तर इथे मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं आहे, ते घालून घेणार. थंड पाणी नाही घातलं आहे. थोडंसं पाणी घालते, जास्त पण पाणी घालू नका. नाहीतर शिट्टीतून कशा कुकरच्या शिट्टीतून बाहेर पाणी येतं. आणि त्यामुळे थोडंसं पाणी घालते आता आणि चिकन आपण कुकरचं झाकण लावून चिकन शिजवून घेणार. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या होममेड कुकिंग रेसिपी असतात, मी घरी जे बनवते ते तुम्हाला दाखवते. तर माझ्या रेसिपी तुम्ही जाऊन नक्की बघा बघा आणि तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा कुकर शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले असे स्लाईसमध्ये कापले आणि ते खोबरं घेतलेलं, सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर हे सर्व आता ना भाजून घ्यायचं. एक चांगला मसाला तयार करायचा, चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं. तर इथे बघा मी आलं लसूण नाही घातले, फक्त कांदा, खोबरं आणि कोथिंबीर चांगली अशी भाजून घेऊन मिक्सरला लावून घेतली. आणि इथे आपलं मटण पण शिजलं आहे. इथे बघा चांगल्यापैकी शिजून झालं आहे. मी इथे 4 शिट्ट्या केलेल्या. 4 शिट्ट्यामध्ये चांगलं मटण शिजून आलं. आणि इथे बघा मी फोडणीसाठी आता कांदा घेतला, टोमॅटो घेतलाय, एक बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि मसाले घेतले. तर मालवणी मसाला घेतला, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि हळद घेतली आहे. आणि हे आपण वाटण केलं ना, भाजलं ना, त्याचं वाटण केलं मी आता मिक्सर लावून बारीक असं वाटण करून घेतलं. जर त्यामुळे तुम्ही मटण मसाला पण वापरू शकता, पण मी नाही ते वापरला आहे. मी घरगुती गरम मसाला वापरला आहे. तर इथे मी कढईमध्ये 2 चम्मच असं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की एक बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा. थोडासा कांदा भाजला की आपण एक चम्मच अशी आलं लसणाची पेस्ट घालायची. पहिला आपण 1 चम्मच घातली आहे, आता राहिलेली 1 चम्मच घालून घ्यायची आणि 1 मिनिट असं भाजून घ्यायची. तर इथे आता मी टोमॅटो पण घालते. आलं लसूण भाजलं ना का त्यामध्ये टोमॅटो घालायचा. तर इथे बघू शकता मस्त टमाटर पण भाजला आहे, जरा मऊसर झाला आहे का त्यामध्ये आपण मसाले घेतले ना ते घालून घ्यायचे आणि मसाला चांगला असा भाजून घ्यायचा. 1 मिनिट असं तेलामध्ये परतून घ्यायचा. तर इथे थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडीशी नंतर वरून घालणार. तर इथे बघा मस्त असं मसाला भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये तर मी खोबरं पण घालते, ते वाटण केलं ना खोबरं, कांदा आणि कोथिंबीरचं, ते पण सर्व घालून घ्यायचा आणि 1-2 मिनटं चांगला असा मसाला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत हा मसाला ना असा मस्तपैकी परतून घ्यायचा. तर इथे बघा 2 मिनटं मी मस्त चांगला असा मसाला परतून घेतला तेलामध्ये. आता इथे आपण ना मटणचं पाणी आहे ना ते पहिलं घालून घेते मी आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचे. आता इथे बघू शकता सर्व हे मिक्स केलं की त्यामध्ये आता मी मटण घालून घेते.
कुकरमध्ये शिजवल्यामुळे कसं पटकन 4 शिट्ट्यामध्ये शिजून येतं. कढईमध्ये डायरेक्ट आपण शिजवायला गेलं तर खूप वेळ लागतो. म्हणून मी कुकरमध्ये पहिलं शिजवून घेतलं, नंतर कढईमध्ये फोडणीला घातलं. तर इथे बघा थोडंसं पाणी घातलं. आपलं छानपैकी रस्सा तयार झाला आहे. जास्त पण असं पातळ नाही आणि थोडासा घट्ट पण नाही, मीडियममध्ये ठेवला आहे. तर इथे आता थोडंसं मीठ घालते. पहिलं आपण मटण शिजवते वेळी मीठ घातलेलं, म्हणून थोडंसं आता मी मीठ घातलं आणि वर झाकण ठेवते आणि 5 मिनिटं अशी चांगली उकळी येऊ देते. 2 मिनिटं असा मसाला आपला शिजू नये. कारण मटण शिजलेलं आहे. त्यामुळे काही त्याला जास्त शिजायला नको, फक्त मसाला पाहिजे शिजायला, म्हणून 5 मिनिटं इथे मी शिजवून घेतलं. तर इथे बघा चांगल्यापैकी मस्त कलर पण छान आला आहे. एकदम मटण चांगला वास येतोय. तुम्ही इथे ना मटण मसाला पण घालू शकता पॅकेटवाला कुठल्या कंपनीचा, पण इथे मी वापरला नाही आहे. तर एकदम इथे छान असा मटण रस्सा आपला तयार झाला आहे. तर हा भातावर व भाकरीवर खायला छान लागतात. आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो. अशा प्रकारे मी हा मटण रस्सा बनवला. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालते. अशा प्रकारे आपला मटण रस्सा तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशा एकदा पद्धतीत बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर पण करा.